नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकलाईव्हच्या लोकसंवादमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत राजाभाऊ. राजाभाऊ म्हणजे हे डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले. आज आपल्याकडे आपण त्यांना आमंत्रित केलं आहे लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अक्कलकोटहून खास आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आला. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने राजाभाऊ डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब, आपण श्री स्वामी समर्थांच्या वारसा परंपरा चालत असलेल्या या गादीपती असं म्हणता येईल अशा या अक्कलकोटमधले आपण निवासी आहात. जर ही वारसा परंपरा काय? श्री स्वामी समर्थ यांनी 1857मध्ये त्यांचा स्वतःची अनुभूती त्या ठिकाणी दिली आणि त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी समाधी म्हणा की त्यांचं निर्वाण जे झालं ते 1878मध्ये झालं. तेव्हापासून आपल्याकडे ही सगळी गादी परंपरा हा आलेला आहे. हे कसं आलेलं आहे? त्यांची सुरुवात कशी झाली? त्यांनी कोणता संदेश दिला? त्यांनी कशासाठी आपला जन्म या ठिकाणी घेतलेला होता श्री स्वामी समर्थांनी? काय आहे जरा ते सविस्तर सगळ्याला सांगा. धन्यवाद. प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतो मी की आपण मला ही संधी दिलीत आपल्याशी आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांची बोलण्याची. आणि आपण खूप प्रेमाने आणि आपुलकीने नेहमी संवाद साधता, याच्याबद्दल मी आपल्याला सर्वप्रथम आपलं धन्यवाद देईन की आपण श्रोत्यांपर्यंत नेहमी खूप सुंदर माहिती पोहोचवता. त्या शृंखलेमध्ये हे पुढे आहे असं मी मानतो. की आपण मागे चर्चा एकदा केली होती तेव्हा मी आपल्याला ओझरतं सांगितलं होतं. त्याची पूर्वपीठिका अशी आहे की भगवान श्री दत्तात्रेयांची ही मूळ गुरुपरंपरा बरं का, आणि त्याला तब्बल 700 वर्षांचा इतिहास आहे. मग त्यांच्या पहिल्या अवतरणापासून जे 2 अवतार त्यांचे पहिले समजले जातात, स्वामी समर्थ हा त्यांचे 3रा अवतार समजले जातात बरं का. आणि या तिन्ही अवतारांच्या माध्यमातून एक लोककार्य उभं राहावं असा प्रयत्न त्यांनी केला आहे असं दिसून येतं बरं का. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांच्या आधीची पिठापूर असेल किंवा अजून इकडे नरसिंहवाडीला जागा असेल, या दोन्ही ठिकाणाहून ह्याच प्रकारचं धर्मजागृतीचं कार्य त्यांनी केलं. आणि त्या शृंखलेमध्ये पुढे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ ह्या अवतारी आम्ही प्रकट झालो असं त्यांनी आम्हाला विदित केलं होतं. त्याच्यामध्ये स्वामी आणि समर्थ हे दोन्ही नावं किंवा हे दोन्ही त्यांना विशेषणं दिली गेलेली आहेत बरं का. हे नाव त्यांना त्यांच्या भक्तांनी श्रद्धेने भक्तीने दिलेलं आहे. त्यांना जेव्हा विचारलं गेलं की आपण कोण आणि कुठून आलात, तेव्हा ते सांगताना त्यांना सांगितलं की आमचे नाव नरसिंहभान बरं का. आणि अनेको वर्ष तपश्चर्या पूर्ण करून श्रीशैलमच्या अभयारण्यामधनं अरण्यामधनं 300 वर्षांची तपस्या पूर्ण करून आम्ही अक्कलकोट येथे आज आगमन केलेले आहे. अक्कलकोटच का? कारण अक्कलकोट एक प्राचीन तपोभूमी आहे आणि पुराण काळापासून संत महंत ह्या मोठ्या दिव्य पुरुषांची, दिव्य पुण्यात्मांची तिथे तपाचरणं झालेली आहेत आणि अनेको मोठ्या विभूतींना तिथे धर्मदीक्षा देण्यात आलेली आहे. तर अशा ह्या पावनभूमीमध्ये ह्याच कार्याची पुढची पायरी म्हणा, पुढचा टप्पा जणू करण्यासाठी म्हणून स्वामींनी तिथे, भगवान दत्तात्रेयांनी श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये तिथे आगमन केलं आणि तिथे येऊन 21 वर्ष वास्तव्य करून तिथे एक गुरुपीठ स्थापन व्हावं, एक असं गुरुपीठ स्थापन व्हावं तिथे विश्वमानवाला कल्याणकारी संदेश दिला जावा, अशी त्यांची भूमिका त्याच्यामागे होती. म्हणजे अनेको वेळेला लोकांना हा प्रश्न असतो की अक्कलकोटच का, स्वामींचं तिथेच आगमन का, काय नक्की केलं, किंवा स्वामींविषयी जी काही माहिती लोकांसमोर आलेली आहे आजपर्यंत ती लीलांच्या माध्यमातून किंवा चमत्कारांच्या भूमिकेतून गेलेली आहे. अक्कलकोटसारख्या लहान गावामध्ये एवढी मोठी विभूती, एवढं 300 वर्ष तपाचरण संपवून स्थानिक लोकांसमोर काहीतरी चमत्कार करण्यासाठी येत नसतात बरं का. आणि म्हणजे खूप वेळेला हा एक गैरसमज लोकांच्या मनात आहे की स्वामी आले, अमुक झालं आणि मग तो असा अनुभव आला. तो त्यांच्या विभूतिमत्वाचा, त्यांच्या दिव्यत्वाची ती प्रचिती आहे. मूळ त्यांचा हेतू अक्कलकोटला निवडण्याचा, कारण ती प्राचीन तपोभूमी, प्रज्ञापूर त्याचं मूळ नाव, ज्ञानाचं धर्माचं ते स्थान, तिथे येऊन तपाचरण करून एक गुरुपीठ स्थापन करावं ज्याच्या माध्यमातून विश्वकल्याणकारी संदेश जावा, अशी ती पूर्वपीठिका आहे. त्यामुळे स्वामींनी अक्कलकोटला येऊन एक गुरुपीठ स्थापन केलं आणि ज्यांनी त्यांना कुलदीपक म्हणून त्यांचा उल्लेख केला अशा श्री बाळप्पा महाराजांचे शिष्य यांना या गुरुपीठावरती विराजमान होण्यास आदेश दिला. सर्व निजवस्तू त्यांना दिल्या. म्हणजे स्वामी समर्थांच्या छायाचित्रामध्ये किंवा त्यांच्या तैलचित्रांमधनं त्यांच्या शरीरावरती किंवा त्यांच्या आसपास ज्या काही वस्तू दिसतात आपल्याला, एकमुखी रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात असलेला, हातातली श्री स्वामी समर्थ कोरलेली अंगठी असेल, छाटी असेल, दंड असेल, पादुका असतील, या सगळ्या निजवस्तू त्यांना दिल्या आणि सांगितलं की एक अनादि अविच्छिन्न गुरुपीठ स्थापन कर आणि त्या गुरुपीठाच्या माध्यमातून यावतचंद्र दिवाकरव लोककल्याणकारी धर्मसंदेश जगापर्यंत न्या, अशी ती भूमिका अक्कलकोटची आहे. आणि
अक्कलकोटच्या ह्या गुरुपीठाच्या माध्यमातून विश्वभरामध्ये आज जो धर्मप्रचार चालू आहे त्याची सुरुवात स्वामींनी करून दिली. स्वामी समर्थ बाळाप्पा महाराज, गंगाधर महाराज आणि त्यांच्यानंतर 1938 साली परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी या पीठावरून कार्य पुढे नेलं. आणि 1944 साली गुरुपरंपरेतील तत्वज्ञान आणि वेदांचा सार असा अग्निहोत्र नावाचा एक संदेश त्यांनी विश्वमानवासाठी दिला, त्याचा आज आपण प्रचार जगभरामधनं करतोय. गजानन महाराजांच्या नंतर त्यांचे चिरंजीव श्री श्रीकांतजी महाराज ह्यांनी, जे माझे वडील, ह्यांनी हे कार्य पुढे नेलं आणि आज श्रीकृपे मला हे काम पुढे नेण्याची संधी मिळतीये. तर त्याच आम्ही आज आपल्याला, मी बोलताना मगाशी म्हणालो की भूमिका कुठला तरी अधिष्ठित व्यक्ती असण्यापेक्षा त्या पीठाची सेवक असण्याची भूमिका आहे, की त्या पीठाच्या सेवकाच्या भूमिकेतून जगभरामधनं धर्मसेवा करायला मिळती आहे, अशी ती भूमिका आहे. राजाभाऊ, जसं तुम्ही आता हे सगळं सांगितलं, पण आता त्या ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तू श्री स्वामी समर्थांनी बाळप्पांकडे दिल्या, होय, त्या सगळ्या श्री वस्तू आजही इत्तमभूत तिथे आहेत. हो हो, आपल्याकडे गुरुमंदिरात त्या सगळ्या वस्तू यांचा विराजमान केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या काही पीठाच्या ज्या गुरु परंपरेतील पादुका ज्या म्हणतो आम्ही, की ज्यांना घेऊन जसं भरताला रामाने पादुका दिल्या होत्या, की ज्यांचा साक्ष ठेव आणि राज्य कारभार कर, अशा स्वामींनी बाळप्पांना पादुका दिलेल्या आहेत. आणि त्या पादुका आजही गुरुमंदिरामध्ये स्थापित आहेत आणि त्यांच्या अधिष्ठानाच्या खालीच हे धर्मकार्य सुरू आहे. अच्छा, एकीकडे गुरुमंदिर आणि तुमचं पीठ, हो, ही दोघांची कार्य एकाच ठिकाणी कशा पद्धतीने चालू आहे? गुरुमंदिर हे मूळ गुरुपीठाचं स्थान आहे, जे अक्कलकोट शहरामध्ये आहे. हे 100-125 वर्ष जुनी आपली वास्तू आहे आणि बाळप्पा महाराजांनी त्यांच्या अवतार काळामध्ये, त्यांच्या कार्यकाळामध्ये ती वस्तू बांधून काढली होती. पुढे परमसद्गुरूंनी जेव्हा अग्निहोत्राच्या माध्यमातून वैदिक संदेश दिला, तो इतका जागतिक झाला की ती जागा कमी पडू लागली. ती एक अर्धा-पाऊण एकरची जागा आहे शहरामध्ये, मठ जो प्राचीन आमचा आहे तो. मग कार्यविस्तारासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश जावा, त्यांची व्यवस्था नीट व्हावी, ह्याच्यासाठी म्हणून गावाच्या 3 किलोमीटर बाहेर शिवपुरी नावाचं यज्ञनगर महाराजांनी वसविलं आणि त्याच्या भूमिकेतून आज जगभरात प्रचार चालू आहे. ती जागा मला असं वाटतं 100 ते 125 एकराच्या परिसरावरती पसरलेली आहे. आणि त्यांचा उद्देश असा होता की अग्निहोत्राच्या भूमिकेतून जी वैदिक जीवनशैली आपण लोकांसमोर मांडायला बघतोय, त्याचा आदर्श तिथं प्रतिकात्मक एक स्वरूप आपण निर्माण करूया आणि ते जगभरातल्या लोकांनी येऊन बघावं. त्याचबरोबर अग्निहोत्र ह्या वैदिक विषयावरती अभ्यास व्हावा. महाराजांचं असं म्हणणं असायचं की केवळ अंधपणे कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू नका. मी म्हणतो म्हणून, शास्त्रात दिले म्हणून, अमुक पुस्तकात दिले म्हणून, जुने लोक करत होते म्हणून नको. स्व अनुभवावरती, त्याही पलीकडे स्वबुद्धीला पटेल असा अभ्यास त्याचा तुम्ही करा आणि ज्या दिवशी पटेल त्या दिवशी स्वीकार करा, अशी ती भूमिका होती. त्यामुळे शिवपुरीच्या माध्यमातून अनेक अभ्यास संशोधन देखील आपण करतोय. त्याच्यासाठी गुरुमंदिर ही श्रद्धास्थान आणि शिवपुरी ही कर्मभूमी, अशी ती स्थापना आहे. अच्छा, तिथे अग्निहोत्र या विषयावरतीच फक्त कार्य चालते की अजून काय काय असतं? अग्निहोत्राचे जे काही आतापर्यंत जो अभ्यास झालेला आहे किंवा ग्रंथांमध्ये त्याचं जे वर्णन मिळतं, त्याचा अनुभूती येऊ शकते का असा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे मी नेहमी म्हणतो की अग्निहोत्राला सिद्ध करून लोकांसमोर काहीतरी मांडावा असा विचार नाहीये. अग्निहोत्राचा प्रचार तर जागतिक आहे, 71 देशांमधून सुरू आहे. त्याचे जे काही ग्रंथांतरी वर्णनं सापडतात की अग्निहोत्र केल्याने मनशांती मिळते, अग्निहोत्र केल्याने कृषीला सहाय्य होतं, अग्निहोत्र केल्याने शारीरिक आरोग्य प्राप्त होतं, ह्या गोष्टींचा अभ्यास करता येऊ शकतो अशी परिस्थिती आज आहे. विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की हे खरोखर मापित करता येऊ शकतं का की कृषी चांगली होते असं जर वेदांमध्ये म्हटलं असेल तर हा सूर्य हा जयजत करून बघूया, होते का कृषी, बघूया ना, मुलांवर चांगले संस्कार होतात. एक प्रकारे तिथे आपण शास्त्रज्ञांसारखं त्याच्यावरती संशोधन सुद्धा सुरू आहे. कारण आपला स्वाध्यायाचा विषय आहे तो. बरोबर, कोणाला ते सिद्ध करून दाखवायचं किंवा त्या माध्यमातून काहीतरी लोकांसमोर काहीतरी विषय मांडावा इतकाच तो संक्षिप्त नाहीये. आम्हाला देखील उत्सुकता आहे की खरोखरी ह्याचा समजा मनशांती म्हणतो आपण, म्हणजे नेमकं मनशांती म्हणजे नेमकं काय, बरं का, ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे काय, मानवी चैतन्य म्हणजे काय, सच्चिदानंद म्हणतो आपण, बरं, म्हणजे नेमकं काय, हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे का, तो मानवी मेंदूमध्ये होणारा काही परिणाम आहे का, मानवी मनामध्ये उमटणारे काही त्याची चिन्ह आहेत का, शरीरावर उमटणारे काही त्याची चिन्ह आहेत का, ओके ना, ज्याला आपण स्वानंद म्हणतो, आत्मानंद म्हणतो, ह्याचा काही आपण अभ्यास करू शकू का, ते सगळं सुरू आहे. याचा अभ्यास तिथे सुरू आहे. अग्निहोत्र करण्यामागे शास्त्रीय कारण काय सांगाल तुम्ही? अग्निहोत्र ही वेदांनी मांडलेली मूळ उपासना आहे, बरं का. वेदांच्या आता खूप समाजामध्ये वेदांविषयी गैरसमज आहेत, ज्याचा आपण नंतर एखाद्या मला संधी आपण दिलीत तर विस्ताराने चर्चा करूया. पण थोडक्यात असं सांगायचं असत तर
वेद हे ग्रंथ कुठल्या तरी धार्मिक ग्रंथ मानत नाही आपण, बरं का. ते कुठल्याही प्रकारचे एका विशिष्ट संप्रदायाचे, एका विशिष्ट समूहाचे असे आपण मानत नाही, बरं का. ते वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले विचार मांडलेले, संकलित केलेले ग्रंथ आहेत, बरं का. त्यांना आलेले अनुभव, त्यांना स्फुरलेले विचार आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेला अभ्यास हा नोंदणीकृत करून ठेवलेला आहे, बरं का. त्या सगळ्या विचारांच्या सगळ्या अनेको ऋषींनी लिहिलेली ही ग्रंथ एकत्रित केली जेव्हा गेली, तेव्हा असं लक्षात आलं की त्या सगळ्यांनी ह्या एका विधीकडे बोट दाखवलेलं आहे की ही नक्की करा, बरं का. ह्यानी काय होतं की एक सर्वांगीण, ज्याला आपण 360 डिग्री इम्पॅक्ट म्हणतो, असा सर्वांगीण परिपूर्ण असा त्याचा उपयोग होतो आणि त्याच्या माध्यमातून लोक कल्याण करता येतं असं त्यांनी म्हटलंय. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या तरी प्रकारे अंधश्रद्धात्मक काहीतरी पसरवलं जातं, हे खूप मोठी गैरसमज आहे. कारण त्याच्या विरोधात आम्ही देखील आहोत. अशा काहीतरी भोळसट विचारांच्या विरोधात आपण देखील आहोत आणि ते विचार नको समाजामध्ये ह्याचा आपण देखील प्रयत्न करतोय. किंवा असं हे वेदांमध्ये म्हटलेलं नाही, अरे हे वेदांमध्ये म्हटलेलं नाहीये, अरे हे अशास्त्रीय तुम्ही म्हणताय ते, किंवा हे तुम्ही जे हजारो वर्षापासून चालू आहे असं म्हणताय हे चुकीचं आहे, असं आपण देखील म्हणतोय आणि त्याच्यासाठी म्हणून पुरावे गोळा करतोय. अच्छा, बरं का. तर अग्निहोत्र ही काय आहे? अग्निहोत्री वेदांनी सांगितलेली अशी जीवनशैली आहे की जी मानवी जीवनामध्ये परिपूर्णता साधता येते असा हा प्रवास आहे. की मला समजा इतकंच ऐकू येतं, इतकं दिसतं, इतकंच माझ्या आकलनाची माझी क्षमता आहे, ह्याला वृद्धिंगत करता येईल का? माझ्या मनाच्या कक्षा मी जर रुंदावल्या, बरं का, मला माझ्या शरीराला भौतिक नियमांच्या कक्षा आहेत, हो की नाही, मी इतकीच उंच उडी मारू शकतो, इतकंच वेग मी पळू शकतो, इतकंच माझे कान ऐकू शकतात, इतकंच लांब डोळे बघू शकतात, माझ्या मनाला कक्षा नाहीये, बरोबर, हो की नाही, अमर्याद आहे. म्हणजे एखादा कवी असतो तो पृथ्वीवरती पासून चंद्राविषयी कविता करू शकतो, ज्याला क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणतात, हे अमर्याद आहे. हे कसं शक्य होतं? बरं का. ही मनाची कुठली क्षमता आहे जी मनाच्या कक्षा दिवसागणिक रुंदावू शकते, होरायझन्स त्याची वृद्धिंगत करू शकतो आपण. ही क्षमता जी मानवी मनाची आहे तिला चॅनलाइज करता येतं का? हा अभ्यास आहे, बरं का. ज्याला म्हणतात की अग्निहोत्रातून काय मिळतं? सौमनस्य मिळतं, बरं का. मनाची निश्चल अवस्था मिळते, म्हणजे विचारांच्या थैमानामधनं त्याचा जो विकास खुंटित होतो, तो त्याची विचारांचं थैमान कमी होऊन मन प्रसन्न होणे आणि त्याच्या माध्यमातून त्याची कक्षा रुंदावणे असा अग्निहोत्राचा विचार आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला जी ऊर्जा प्राप्त होते, जे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, जे तुम्हाला चैतन्य प्राप्त होतं, ते घेऊन तुम्ही काय करावं हा तुमचा विषय आहे, बरं का. म्हणजे आपण आज एक एवढं मोठं वृत्तांकन करताय, तर अग्निहोत्राच्या माध्यमातून जी आपल्याला आज शक्ती, ऊर्जा प्राप्त होईल, त्या माध्यमातून लोककल्याणकारी आपण वृत्तांकन अधिकाधिक करू शकाल. 18 तास आपण काम करता, 20 तास काम करू शकाल का? हा प्रयत्न आहे. कोणी डॉक्टर असतील, अधिक चांगले डॉक्टर होऊ शकतात का? हा प्रयत्न आहे. शेवटी अग्निहोत्र काय आहे? तुमच्यामधला उत्कृष्ट भाव तुम्हाला प्राप्त करून देणे, इतकाच त्याचा अभ्यास आहे. हे सगळं खरं आहे, पण माझा मूळ प्रश्न असा आहे की याला शास्त्रोक्त कारण काय? हे होणार, हे सगळं घडत आहे, याच्यातून समोरच्याला आनंद प्राप्त होणार आहे, त्याच्यामध्ये चैतन्य येणार आहे, त्याच्यातले 18 तासाचा तो 20 तास काम करणार आहे, प्रसन्नता निर्माण होणार, सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण याच्या मागे शास्त्रीय कारण काय? आता ह्याचा त्याच्या अनेको आयामांनी आपण अभ्यास केला आहे, बरं का. म्हणजे शास्त्रामध्ये, वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की सगळी सृष्टी जी आहे, ही सगळी सृष्टी पृथ्वीवरील सृष्टी, म्हणजे बाहेरच्या नाही, पृथ्वीवरील सृष्टी इथल्या ऊर्जा चक्रांनी लयबद्ध आहे, बरं का. म्हणजे पृथ्वीतील कुठलीही जी काही वृक्ष लता असतील, पशुपक्षी असतील, इथल्या ऊर्जा लहरींनी त्या व्याप्त आहेत. त्या ऊर्जा लहरी कुठल्या? सूर्योदय आणि सूर्यास्त, बरं का. म्हणजे इथली सृष्टी, ज्याला आपण दिवसा काम करणारे आणि निशाचर असे जे काही आपण भेद करतो, हे सहज केलेलं आहे. म्हणजे आपण नाही केलं, आपण नसतं त्याचं विभाजन केलं तर ते आहेच आहे समजा. म्हणजे सृष्टीतील अनेक घटक असे आहेत, म्हणजे पशुपक्षी असतील, अर्थात वनस्पती, सगळं जो काही जगत आहे ते सगळं सूर्याच्या उदयाशी रिॲक्ट करतं, बरं का. म्हणजे आपण जसं सहज बघू शकतो की आपलं सूर्यफूल असतं, हे सूर्याच्या गमनाला ट्रॅक करतं, असा अनेक आपण जे काही शेती करतात त्यांनी सांगितलं असेल. त्यानंतर पशुपक्षी सूर्योदयाला किलकिलाट सुरू करतात, हे आपण ऐकलं असेल, बरं का. त्यानंतर सूर्याच्या अस्ताला सायंकाळी ते आपापल्या घरट्याला परत जाताना आपण सगळ्यांनी बघितलं असेल, बरं का. किती जरी फोर्स केलं तरी रात्री पक्षी उडताना आपण बघू शकत नाही, बरं का. फक्त निशाचर प्राणीच रात्री भ्रमण करू शकतात, ते दिवसा भ्रमण करू शकत नाही. ही जी निसर्गाची लय आहे की त्या जन्मातील उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी निसर्ग चक्राशी जुडणं आवश्यक आहे. तीच अग्निहोत्राचं मूळ पाया आहे की ह्या सूर्योदय सूर्यास्त चक्राशी जुडणे आणि त्या दोन ऊर्जा बिंदूंवरती अशी प्रक्रिया करणे जी मानवी मन शरीर
ह्या दोघाही आयामांमधनं हिलिंगचं काम करते. अच्छा. असा तो विषय आहे. वा. राजाभाऊ, जसं हे सांगितलं त्यावेळेला आपण मंत्र मात्र म्हटले जातात. हो. सकाळच्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला वेगळा मंत्र, सूर्यास्ताच्या वेळेला वेगळा मंत्र. मंत्र का म्हटले जातात? आता मंत्रांचं जी भूमिका संस्कृतमध्ये जी काही आहे ती त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, सकाळी आपण सूर्योदय असं म्हणतो, सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम. बरं का, ह्याच्यामध्ये इदम न मम हा शब्द खूप मी प्रकर्षाने आपल्या लक्ष तिथं वेधतो. इदम न मम काय म्हणतोय आपण, हे माझं नाही. बरं का, काय माझं नाही, संकुचित मर्यादित जीवन जे मी जगतो आहे ती जी माझी मर्यादित भूमिका आहे, की मी म्हणजे कोण, आई वडिलांनी मला जे सांगितलं, समाजाने मला जे सांगितलं, शिक्षकांनी मला सांगितलं, माझ्या मित्रपरिवाराने जे माझी व्याख्या केली माझी, ती मी नाही. मी एक अमर्याद जीव आहे. बरं का, या अमर्यादतेला माझा स्पर्श करायचा आहे मला, आणि संकुचित खुंटीत जीवन न जगता आउट ऑफ द बॉक्स एक स्वच्छंदी जीवन मला जगायचं आहे. त्या मर्यादित जीवनाचा मी इदम न मम म्हणतोय. ते कुणाला म्हणतोय, की सकाळी माझ्यासमोर जी ऊर्जा स्रोत उगवलेला आहे सूर्याला, मी काय म्हणतोय, की तुझ्या इतकाच मी देखील दैदप्यमान आहे, माझ्यामध्ये देखील तीच ऊर्जा आहे. ह्या मर्यादित संकुचित अवस्थेत मी स्वाहा करतो आणि माझ्यामध्ये ती ऊर्जा प्रकट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. बरं का, सायंकाळी आपण काय म्हणतोय, अग्नये स्वाहा अग्नये इदम न मम, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम. बरं का, अग्नी काय आहे, सूर्याचाच पॅसिव्ह सोलर एनर्जी म्हणतो आपण आजकाल. आपण आज खूप त्याची चर्चा आहे की ऍक्टिव्ह सोलर एनर्जी आणि पॅसिव्ह सोलर एनर्जी, म्हणजे वृक्षलतांच्या माध्यमातून समिधा जाळतो आपण. बरं का, समिधा जळतात म्हणजे काय, त्या वृक्षाने फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून जी सूर्याकडनं ऊर्जा मिळवली ती त्याच्या शरीरामध्ये स्थापन आहे. ती पॅसिव्ह चारकोल किंवा फॉसिल फ्यूल जे वापरतो आपण, याला पॅसिव्ह सोलर एनर्जी म्हणतात. सूर्याकडूनच ऊर्जा मिळवली आणि ती आम्ही आमच्या सिंथेसिसनी साठवली, बरोबर, आणि त्याचा परत अग्नीच्या माध्यमातून वापर केला. बरं का, अग्नी म्हणजे वेगळं सूर्याचं स्वरूप असं मानलं जातं. वेदांमध्ये अग्नीला देखील सूर्याचं प्रतीकच मानलं गेलं. बरोबर का, कारण आपण देखील जे आहोत, शेवटी आपण अन्न जो घेतो, आहार जो घेतो, हा काय अग्नीच आहे. तो सूर्याची ऊर्जा त्या वनस्पतीने साठवलेली जी आहे फळाच्या रूपामध्ये ती आपण घेतोय. बरं का, म्हणजे वी आर ऑल्सो सोलर बिईंग. बरं का, म्हणजे आपल्या शरीरातले प्रत्येक जो अणुरेणू आहे, सेल आहे, हा सोलर एनर्जीने पावर्ड आहे टेक्निकली. बरं का, मग आपण काय म्हणतो संध्याकाळी, की हे अग्नी, तू देखील त्याच ऊर्जेचं प्रतीक आहेस. बरं का, मी देखील त्याच ऊर्जेचा भाग आहे, माझ्यामध्ये देखील तीच ज्योत प्रकट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे, आणि परत मर्यादित संकुचित जीवनाचा मी स्वाहा करतो. अशी ती भूमिका आहे, की ही मनाला असलेला संस्कार आहे हा, की त्या ऊर्जा चक्रांमध्ये, ते वनस्पतींच्या ज्वलनाने निर्माण झालेल्या औषधी वातावरणामध्ये मन जेव्हा एकाग्र झालेलं असतं, तेव्हा मनामध्ये रोवलेला हा बीज आहे, की मी अमर्याद आहे, मी स्वच्छंदी आहे, मी मुक्त आहे, मी बद्ध नाही. बरं का, मी कोणाही कशाही पद्धतीने बद्ध नाही, मी स्वच्छंदी जीवन जगू शकतो, मी मुक्त जीवन जगू शकतो, ह्याची आठवण ती आहे. बरोबर. राजाभाऊ, जसं आता तुम्ही वर्णन सगळं याचं केलं अग्निहोत्राचा सामूहिक अग्निहोत्र आपण करावा, हे इंडिव्हिज्युअलरित्या तर करणं साहजिक आहे, प्रत्येकाने केलं पाहिजे, पण सामूहिक करावा असाही आपला अट्टहास आहे. आणि अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतात आहात. जळगावमध्ये देखील एक मोठा कार्यक्रम या संदर्भात होतोय. काय आहे सामूहिक उपक्रम आणि कशासाठी करताय? त्याच्यात 2-3 महत्वाचे टप्पे आपण त्याच्यामध्ये साध्य करतो. एक तर आमचं असं म्हणणं असतं की अनेक लोकांपर्यंत हा विषय पोचावा, ही आपली अपेक्षा आहे, आणि त्याच्यामध्ये कुठलेही चार्ज आपण घेत नाही, कुठली फी घेत नाही. विशेष आहे बरं का हे, जगभरामध्ये अग्निहोत्राचं प्रचाराचं कार्य सुरू आहे. काही हजार कार्यकर्ते प्रचाराचं काम करतायत. सगळे कार्यकर्ते निस्वार्थ सेवावृत्तीने करतात. न अग्निहोत्र करण्याला फी आहे, न शिकवण्याला फी आहे, न कार्यक्रमात भाग घ्यायला फी आहे. बरं का, कुठल्याही स्तरावरती कुठलाही निधी आपण ह्याच्यात घेत नाही आहोत. तर हेच जर धोरण असेल तर खूप मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचता येईल का? बरं का, हा विचार घेऊन अधिक लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, मी आपल्याकडे येणार, यावलकर साहेब हा विषय आपण समजून घ्या, आपल्याला सांगणार, गुरव साहेबांकडे जाणार, गुरव साहेबांना विषय समजून सांगणार, असं करण्यापेक्षा आपण सगळे एकत्र आलो, त्या विषयावर काही चर्चा करू शकू का, हा त्याचा पहिला महत्व सगळ्यांना समजण्यासाठी अवेअरनेस क्रिएशन हा एक त्याचा पहिला भाग आहे. दुसरा त्याच्यात महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा ज्याला सत्संग म्हणतो आपण, सत्संग म्हणजे कीर्तन भजन करणे नाही, सतसंग म्हणजे चांगल्या लोकांचा संघ एकत्र यावा. बरं का, त्यांनी काय होतं की आपल्या सगळ्यांच्या सकारात्मक मनोवृत्तींचं एकत्रीकरण होऊन त्याची वृद्धी होते, की तुमचा चांगला विचार, माझा चांगला विचार, यांचा चांगला विचार, आपण सगळे जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक चांगल्या विचाराची मल्टिप्लिकेशन होतं. बरं का, त्यामुळे एकट्याने मी घरी अग्निहोत्र करणं
तुम्ही घरी आपल्या अग्निहोत्र करणं, त्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून जर एका दिवशी केलं तर आपल्या सगळ्यांच्या चेतना एकत्र येऊन त्याचा काही विश्व कल्याणकारी संदेश जाईल का, हा त्याचा दुसरा विचार. आणि तिसरा महत्वाचा विचार असा की अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय सहजपणे मांडता यावा, त्यात कुठलाही थोतांड नाही, अवडंबर नाही, कुठले कर्मकांड नाही, स्वयं सोपं आहे, हे बघण्यासाठी पण लोकांसमोर प्रात्यक्षिक करावं. चौथा मुद्दा मला असा वाटतं की सगळे ज्यावेळेला एका वेळेला करतील त्याच्यातून जी ऊर्जा तयार होत असेल तर तो पूर्ण वायुमंडल जे असेल ते शुद्ध होत असेल, भेदून जातं. कसं शुद्ध होत असेल, त्यात काय काय म्हणजे आता मला विचारायचं असेल की हे करत असताना आपण कशा पद्धतीने करतो, त्याचं काय काय त्याच्यामध्ये टाकलं जातं, त्याला विशिष्ट प्रकारचंच पात्र वापरलं जातं, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्याच गौऱ्या वापरल्या जातात, कसं असतं हे सगळं. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, ट्रायल अँड ट्रिब्युलेशन्स म्हणतो आपण तसं, की अनेक अभ्यास करून त्यांनी असं सांगितलंय की अग्निहोत्रात ह्या विशिष्ट पात्रामध्ये गौवंशाच्या गौऱ्या म्हणजे गाय, बैल, बछडा, बरं का, म्हैस किंवा शेळी चालत नाही, कारण त्याच्या औषधी गुणधर्मांमध्ये फरक आहे. ते त्याज्य म्हणून किंवा ते तुच्छ वगैरे असं नाहीये, ते औषधी गुणधर्मांमध्ये फरक आहे. ह्या गाय ह्या प्राण्याच्या त्या शेणामध्ये एकतर ऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोल्युशन किंवा केमिकल काही नाहीये. दुसरं म्हणजे औषधी अंश जो अपेक्षित आहे तो सर्वाधिक मात्रेत आहे, बरं का, तो त्याच्यामध्ये वापरला जातो. त्यानंतर सूर्योदय सूर्यास्त ही वेळ कारण ऊर्जा बिंदू आहेत, दोन्ही सकाळ संध्याकाळी करावायचे आहेत. तिसरा भाग म्हणजे मंत्रांचा भाग, मी आता म्हणालो तसं ते संस्कार मनावरती व्हावेत अशा त्या उच्चारांचा तो मंत्र आहे. आहुती ज्या दिल्या जातात त्याच्यामध्ये की तांदूळ हा जगभरातलं अन्न आहे. प्रत्येक संस्कृती आज भात कुठल्या प्रकारे खाते, म्हणजे चायना असो, भारत असो, आफ्रिका असो, अमेरिका असो, भात सगळीकडे उगतोच. समजा तूप कारण ते औषधी आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये तुपाला तर अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे, अगदी विषमुक्त करतो शकतं जीवन वगैरे असं वगैरे म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं एकत्रीकरण होतं तेव्हा त्याच्यातनं जे काही ऊर्जा बाहेर निघतात ते कल्याणकारी आहेत असं वेदांमध्ये म्हटलंय. आता ते नेमकं कसे होतात, हो का, ह्याचं मापन आज देखील आपण करणार आहोत. अच्छा, बरं का. मुंबईवरनं एन्व्हायरो केअर म्हणून एक मोठी संस्था आहे जे पर्यावरणाचं मापन करतात, बरं का, एन्व्हायरमेंटल टेस्टिंग करतात. आणि त्यांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण दिलेलं आहे की 30 मिनिटं आधी हवेचे सॅम्पल घ्या, बरं का, आणि 30 मिनिटं नंतर हवेचे सॅम्पल घ्या आणि तुम्ही आम्हाला सांगा की काय होत आहे, बरं का. मी म्हणतो म्हणून, मला काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट आहे म्हणून, काहीतरी आपल्याला खोटं नाटं सांगायचं आहे म्हणून जर असं असेल, ती संस्था मोठी आहे, भारत सरकार मान्यता प्राप्त आहे. MPCB जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ह्यांच्यासाठी अनेक काम घेते, बरं का, त्यांच्यासाठी अनेक प्रकल्प ते घेतात. अशा एका थर्ड पार्टी ऑर्गनायझेशनला आपण सांगतोय की तुम्ही येऊन बघा, आम्हाला काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नकोच आमचा, तुम्ही या, सॅम्पल घ्या, मापन करा, रिझल्ट द्या, जे मी आपल्यासमोर आणून मांडेन, बरं का, की कुठला वायू निघाला, त्या वायूनी काय होतं, त्याची मात्रा किती होती, आधी हवेची मात्रा किती काळ राहतो असं काही सांगता येईल. आतापर्यंतचे आमचे जे अभ्यास आहेत ना त्यात असं दिसतंय की संध्याकाळी केलेल्या अग्निहोत्राचा जो काही इम्पॅक्ट आहे तो एक 300 to 400 स्क्वेअर मीटरच्या परिसरामध्ये 7 ते 8 तास पर्यंत मापू शकलोय आपण. अच्छा, बरं का. आता तो कसा राहतोय, का राहतोय, त्या वायूमुळे राहतोय का, त्या काय वेगळी काही त्याच्यामधनं काही एमिशन्स होत आहेत, संशोधनाचा भाग आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, जसं तुम्ही आज समूहाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून अग्निहोत्राच्या संदर्भात सविस्तर राज्यभर म्हणा देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतात. जळगाव सारख्या एका जिल्हा स्तरावरती, एका ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे की जळगाव सारख्या जिल्हा स्तरावरती आपण हा अशा प्रकारचा कार्यक्रम घेतो आहोत की जिथे समूहाने एका वेळेला अग्निहोत्र करावं. होय. जळगावच का निवडलं? जळगावमध्ये अनेक अग्निहोत्री संघटना काम करतायत, म्हणजे अनेक विशेषता आपली अशी आहे की आपण असं म्हणतो की जागरूकता निर्माण करणं आपलं काम आहे. संस्था गावोगावी निर्माण व्हाव्यात किंवा काहीतरी त्याच्यामधनं मठ स्थापना व्हावी अशी आपली मुळीच इच्छा नाहीये, बरं का. हा विषय जगभर जावा, प्रत्येकाच्या घरात पात्र जावीत, प्रत्येकाला हे करण्याची संधी मिळावी, इतकाच आपली अपेक्षा आहे. तर गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जळगावमधल्या अनेक स्वयंसेवी संघटनांनी अग्निहोत्राचा प्रचार केला आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून इथं काही हजार लोक अग्निहोत्र आज करतायत जळगाव शहरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये, बरं का. आणि त्या सगळ्या कार्याच्या समजा मागोवा घेण्यासाठी म्हणा किंवा त्या सगळ्या झालेल्या कार्याच्या भूमिकेच्या माध्यमातून आपण इथं हे निवडलं. कारण परवा 12 मार्चला विश्व अग्निहोत्र दिवस साजरा होतो, बरं का. 70 देशांमधून तो साजरा झाला, काही हजार किंवा काही लाख म्हणलं तरी चालेल लोकांनी जगभरात तो साजरा केला. तसंच जळगाव शहरामध्ये आज 15ला आपण हा साजरा का करतोय, कारण इथे जे लोक अग्निहोत्र अनेक वर्षापासून करतायत त्यांचं एक
एकत्रीकरण व्हावं, गेट टुगेदर व्हावं आणि आपल्यासारख्या विद्वानांना हा विषय आम्हाला सांगता यावा, बरं का, की इथे देखील खूप असे विचारवंत लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही आहोत. किंवा खूप वेळेला जसं आपण सुरुवातीला म्हटलं ना, काय होतं की अग्निहोत्र काहीतरी अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, काहीतरी खोटं नाटं सांगतायत, काहीतरी बोवाबाजी करतायत, अशा कुठेतरी भूमिकेत ते अडकलंय, बरं का. जितकं शक्य तितकं मला ते बाहेर काढायचंय, बरं का, की नाही असं नाहीये. ज्या भूमिकेतून योग आलं, बरं का, योगाची हीच आधी दशा होती की कुठेतरी आश्रमांमध्ये लोक करत होते, कुठेतरी बाबागिरी करणारे लोक करत होते. आज योग कसं, आज अगदी जिममध्ये देखील योग करतात, हो की नाही. आज अगदी सहज वैद्य डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर देखील म्हणतात की हृदयविकाराचा त्रास असेल, उच्च रक्तचापाचा त्रास असेल, योगा का नाही करत तू, बरोबर, हो की नाही. तितकंच अग्निहोत्र सहज आहे असं आमचं म्हणणं आहे. किंवा आयुर्वेद ज्या भूमिकेतून आलं, बरं का, आज आयुर्वेदाला आपण थोतांड समजतो का, आयुर्वेदाला अंधश्रद्धा समजतो का, आयुर्वेदाला कर्मकांड समजतो का, आयुर्वेदाला काहीतरी पुरातन त्याजी समजतो का, कारण अभ्यास झाला, लोकांचं संशोधन झालं, त्याच्यावरतून सिद्धता आली. त्याच भूमिकेतून अग्निहोत्र आलंय असं मी म्हणतो, बरं का. केवळ कोणीतरी कधीतरी कसं तरी करत होतं म्हणून त्याला तुम्ही त्या भूमिकेतून समजून घेऊ नका, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि अनेक प्रांतांमधून आपण सांगतोय की अग्निहोत्र या भूमिकेतलं नाही. अग्निहोत्र जसं योग आहे, जसं आयुर्वेद आहे, तसंच अग्निहोत्र आहे. जसं त्याच्यावर अभ्यास झाला, त्याच्यावर संशोधन झालं आणि जागतिक झालं, तसंच अग्निहोत्र व्हावं अशी आमची एक प्रामाणिक प्रयत्न आहे. अच्छा, त्यासाठी तुमचा प्रयत्न शासन स्तरावरती काही आहे सुरू की याच्यावरती अशा पद्धतीने रिसर्च हवं, आयुर्वेदावर जसं रिसर्च शासनाच्या पातळीवर म्हणताय, शासनाच्या पातळीवरती आम्हाला जिथं कुठं आम्ही जातो तिथं अडचण अशी येते की तिथं अजूनही अग्निहोत्राला काहीतरी कर्मकांड समजलं जातं, बरं का, आणि कुठंतरी एका विशिष्ट संप्रदायाशी जोडलं जातं त्याला, आणि ते बाबा धार्मिक आहे किंवा असं काहीतरी त्याला म्हणून ते म्हणतात की बाबा हे आमच्या कक्षेत बसत नाही म्हणून, बरं का. मात्र व्यक्तिगत पातळीवरती, संस्थात्मक पातळीवरती, किंबहुना काही विद्यापीठांमध्ये देखील अभ्यास झालाय, बरं का. आणि आता त्याला तुम्ही आश्चर्य म्हणा किंवा काही म्हणा, पण भारताबाहेर खूप जास्त अभ्यास झालाय, अच्छा, बरं का. आणि तो अजूनही मोठ्या प्रमाणात होतो आहे. आणि जसं उदाहरणार्थ आज जसं आपण इथे कार्यक्रम घेणार आहोत, तसाच कालच ब्राझीलमध्ये खूप मोठा अग्निहोत्राचा कार्यक्रम झाला, बरं का. त्याच्या आधी काही महिन्यांपूर्वी जर्मनीमध्ये खूप मोठा अग्निहोत्राचा कार्यक्रम झाला, बरं का. त्यानंतर येणाऱ्या जूनमध्ये ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या 2 देशांमध्ये अग्निहोत्राचे असेच कार्यक्रम आपण घेतोय, बरं का. मलेशियामध्ये अग्निहोत्राचे कार्यक्रम घेतोय, ऑस्ट्रेलियामध्ये अग्निहोत्राचे कार्यक्रम घेतोय. त्यामुळे केवळ भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या इथल्या जिल्ह्यांमध्ये घेतोय असं नाही, जगभरामध्ये घेतोय. भूमिका इतकीच आहे की ह्याच्यामध्ये अभ्यास करा, अंधश्रद्धा मानू नका, कर्मकांड मानू नका. ह्याला निवळ आपला एक प्रयास म्हणून आपल्यातलीच चांगुलपणा सिद्ध करण्याचा प्रयास आहे हा. कुणाला काहीतरी खोटं सांगणे, कुणाला काहीतरी पटवून देण्याचा प्रयास नाही. म्हणून जळगाव आपण निवडलं आणि आधीच खूप लोक आहेत, त्यांना घेऊन आपल्यासारख्या अनेक ज्येष्ठांपर्यंत हा विषय पोहोचवावा आणि आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत हा विषय जावा. तुम्ही आज हा कार्यक्रम करून जळगावमधून तर निघून जाणार, परंतु जळगावमध्ये पुढे भविष्यामध्ये जर करायचं असेल तर लोकांनी किंवा जनतेने जायचं कुठे? आज या माध्यमातून आपल्या जनतेमध्ये अवेअरनेस तयार होईल, त्यांच्यामध्ये एक जनजागृती होईल. भविष्यात जर कधी कोणाला अशाच प्रकारचा अग्निहोत्र करायचं असेल किंवा सामूहिक अग्निहोत्र करायचं असेल तर त्यांनी कुठे जाणार, कशा पद्धतीने संपर्क साधणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अग्निहोत्राचं एक खूप छान केंद्र इथे कांताई नेत्रालय जे आहे, तिथे अग्निहोत्राचं सगळं साहित्य उपलब्ध आपण करून दिलेलं आहे. मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून तिथे साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. 2 म्हणजे आपल्या केंद्राच्या माध्यमातून घरपोच साहित्य पोहोचवायची व्यवस्था आपण केली आहे, बरं का. भारतामध्ये प्रत्येक घराला तुम्ही जिथे कुठे भारतात असाल तिथे आपण फोन करून जर सांगितलं साहित्य घरपोच पोहोचेल याची व्यवस्था आपण करून दिली आहे. त्यामुळे आपल्या साहित्य मिळालं नाही म्हणून मला अग्निहोत्र करता येत नाही अशी होऊ नये त्याची मागची भूमिका होती. त्याचबरोबर अनेक प्रांतांमध्ये जिल्ह्याच्या बरोबर तालुका स्तरावर देखील केंद्र उभी राहावीत किंवा साहित्य केंद्र उभी राहावीत इतका प्रयास आपण करतोय. पण विशेषतः जळगाव शहरामध्ये आज जर आपण म्हणाल तर कांताई नेत्रालयामध्ये सगळं साहित्य उपलब्ध आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय महत्त्वपूर्ण आणि एक चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी आज आपल्याला या ठिकाणी दिली की आपल्याला स्वतःच्या आत्मशांतीबरोबर जर कधी मनशांती, आत्मशांती आणि मन प्रसन्न, परिसर प्रसन्न आणि हे सगळं करायचं असेल तर अग्निहोत्र मात्र आपण निश्चित एकदा तरी केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. हे आपल्याला त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की रोज सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला आपण अग्निहोत्र केलं पाहिजे. अग्निहोत्र कसं करायचं हे देखील आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले, राजाभाऊ, ज्यांना आपण आदराने राजाभाऊ म्हणतो, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. आणि आपण पाहतात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज
मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी,